मैत्रिणींनो, मी 1 मिनिटात साडी नेसा हा व्हिडिओ घातला होता. त्या व्हिडिओवर इतके कमेंट्स आले आणि इतक्या मैत्रिणींनी सांगितलं की आम्हालाही शिकायचंय आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. कारण शॉर्टमध्ये साडी ही कशी इस्त्री करून ठेवायची किंवा त्याला कशा घड्या करायच्या हे तुम्हाला मला सांगता येणार नाही. पैठणी आहे, सेमी पैठणी आहे. माझ्या भावाच्या मिसेसनेही मला गिफ्ट केली होती बरं का, त्यामुळे ही साडी स्पेशल आहे. पहिल्यांदा आपण घेणार आहोत साडीचं माप. हो, साडीचं माप. कारण ज्याला साडी नेसायची आहे किंवा अगदी आपल्या स्वतःला जरी नेसायचं आहे म्हटल्यावर आपल्याला ती परफेक्ट मापाने घेतलीच पाहिजे. त्याच्यामुळे आपण साडी जशी नॉर्मल नेसतो तशीच नेसायला घेतली आहे. पहिल्यांदा पदर काढून घेतलाय. पदर हा तुम्हाला जसा हवा तसं तुम्ही काढू शकता, लहान मोठा. त्याची बॉर्डर किती मोठी ठेवायची हे तुम्ही स्वतःच ठरवायचं. आणि एका साईडला मी या पिन्स लावत चाललेला आहे. पदर काढताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे पदर परफेक्ट निघाला पाहिजे. कारण छोट्या छोट्या आपण जेव्हा घड्या पाडतो त्या व्यवस्थित असल्या तरच साडी पण व्यवस्थित बसेल. पदराचा हाईट बघून घ्यायची, म्हणजे नॉर्मली गुडघ्याच्या खालपर्यंत हा पदर आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आता आपण फ्रंट साईडचं प्लीट्स बसवायला घेणार आहोत. ते आपल्याला हव्या तशा साईजमध्ये व्यवस्थित बसवायच्या आणि तिथे सुद्धा 2 सेफ्टी पिन लावून घ्यायच्या. आणि हो, साडीची चाळण वगैरे अजिबात होत नाही, कारण अगदी चांगल्या क्वालिटीच्या सेफ्टी पिन्स वापरल्या तर हा प्रॉब्लेम येणं शक्यच नाही. आता करायला घेतोय निऱ्या. त्या घेताना अगदी साईडचा व्यवस्थित कर्व घेऊन त्यानंतर त्याच्या प्लीट्स पाडून घ्यायच्या. अगदी 7-8 प्लीट्स आरामात पडतात. आणि त्यानंतर तिथे सुद्धा एक सेफ्टी पिन लावून घ्यायची, म्हणजे ते सिक्युअर होऊन जातो. आता झाली आपली साडी. आता आपण करणार आहोत साडीला इस्त्री. ती कशी करायची ती तुम्हाला दाखवते. साडी कॉटनची आहे की सिल्कची आहे त्यानुसार तुम्ही इस्त्रीचं टेम्परेचर ठरवा. पहिल्यांदा पदराला इस्त्री करायला घेतोय आणि जशा घड्या पाडल्या आहेत तसंच इस्त्री करत जायचं. इतकं सिंपल आहे ते. अशा प्रकारे इस्त्री करून साडी घडी करून ठेवली ना की तुम्ही अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये ही साडी घालू शकता. हे महत्त्वाचं. आपल्याला फंक्शनला नॉर्मली खूप साड्या बदलायच्या असल्या किंवा तेवढा वेळ नसला की प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी ही ट्रिक खूप छान कामाला येते. आणि अशी साडी ड्रेप करताना तुमची साडी जरी आधी इस्त्री केलेली नसली तरी काहीही फरक पडत नाही, कारण तुमच्याकडनं ही छान प्रकारे इस्त्री घरीच केली जाते. आपले पैसे वाचले ना. तुम्हाला मी दाखवणार आहे ही साडी नेसल्यावर कशी दिसते आणि कशी घालायची ते सुद्धा. आता निऱ्याकडचा भाग करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की खालच्या साईडच्या निऱ्या सुद्धा एकत्र करून घ्यायच्या आणि तिथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. आणि हा निऱ्याकडचा भाग आपला बेस असेल बरं का. इथे प्रॉपरली इस्त्री करून झाली की त्यानंतर अलीकडची साडी त्याच साईडला खेचून तिथे सुद्धा इस्त्री करून घ्यायची. आणि आता आपण ह्यावरच पदराचा भाग सुद्धा फोल्ड करून घेणार आहे. कसं ते तुम्हाला सांगतेच. आणि ह्या साडीला छान घडी होते, त्यामुळे अगदी 4-5 साड्या सुद्धा आपण इस्त्री करून ठेवल्या तर घडी करून बॅगेमध्ये सहज भरता येतात. तुम्ही बघितलं असेलच मी कशा प्रकारे फोल्ड मारलाय. हा फोल्ड इम्पॉर्टंट आहे बरं का. आणि ही साडी रेडी आहे. आता तुम्हाला मी लगेच घालून दाखवते. डाव्या साईडकडनं आपण जशी नॉर्मल साडी नेसतो तशीच नेसायला घ्यायची आहे. सुरुवातीचे आतमध्ये खोचून झालं की त्यानंतर पदराकडचा भाग आधी लावून घ्यायचा. आणि ही पिन लावताना खांद्याच्या थोडं मागे लावायची बरं का, म्हणजे तो पदर व्यवस्थित बसतो. पाठच्या साईडचा भाग व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि तो पुढे एक सेफ्टी पिन लावून सिक्युअर करून घ्यायचा. आणि मग उजव्या हाताकडचा खोचायचा भाग आधी खोचून घ्यायचा. आणि आपण आता लावणार आहोत निऱ्या. निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि अगदी न विसरता निऱ्यांच्या खाली जी सेफ्टी पिन लावलेली आहे ती काढून घ्यायची. आणि मग निऱ्या उजव्या साईडच्या बाजूने व्यवस्थित खोचून घ्यायच्या. साईडच्या प्लीट सुद्धा आपण अशाच नीट करून घ्यायच्या बरं का. आणि जर गरज वाटत असेल तर पदराच्या साईडने सुद्धा एक सेफ्टी पिन लावून घ्यायची. याविषयी डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेनच. कशी दिसते साडी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला नक्की विचारा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर सुद्धा आन्सर करेन. सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स आपला चॅनल. बाय फॉर नाऊ. लवकरच भेटू.